मित्रहो, निवडणुकीमध्ये जिंकण्याची शाश्वती नसते, पण लाखो करोडो रुपये गुलाल बुक्क्यासारखे उधळलेले जातात. दुसऱ्यांचे पक्ष फोडण्यासाठी किंवा नेत्यांना पळवण्यासाठी खोकीच्या खोकी रिकामी केली जातात. पैसा फेकून एक एक मत विकत घेतलं जातं आणि दुसऱ्या बाजूला एक बैल विकत घेण्यापुरता पैसा सुद्धा बळीराजाकडे नसतो. शेतकऱ्यांचं सरकार म्हणून ढोल बडवलं जातो त्या महाराष्ट्रामध्ये कुठल्याही संवेदनशील मनाला वेदना होतील, यातना होतील, लाज असणाऱ्या कुठल्याही नेत्याला लाज वाटेल अशी एक घटना समोर आली आहे. या घटनेचा व्हिडिओही अर्ध्या अधिक महाराष्ट्रानं पाहिलेला आहे. तो व्हिडिओ मी तुम्हालाही दाखवणार आहे. पण मित्रहो, शेतकऱ्याच्या आयुष्यात बैल हा त्याच्यासाठी एक प्राणी नसतो, तर तो त्याचा जीवाभावाचा साथीदार, त्याच्या कुटुंबाचा आधार असतो. शेती करण्यासाठी आज मोठ्या प्रमाणामध्ये यांत्रिक मदत घेतली जाते, पण गरीब शेतकऱ्याची शेती आज सुद्धा या बैलजोडीवर अवलंबून असते. एका बैलाचं महत्व किती असतं हे फक्त आणि फक्त शेतकरीच जाणू शकतो. लातूर जिल्ह्यातल्या बोंबळी इथल्या अल्पभूधारक शेतकरी काशीनाथ गायकवाड यांच्या कुटुंबावर अशी एक दुर्दैवी वेळ आली की महाराष्ट्राचं मन गलबलून गेलं. कळवळला महाराष्ट्र, हळहळला महाराष्ट्र. पाऊस सुरू होतोय, शेतीची कामं करून घ्यायची आहेत आणि अशा प्रसंगी काशीनाथ गायकवाड यांच्या एका बैलावर वीज पडली. या दुर्घटनेत बैलाचा मृत्यू झाला. गायकवाड कुटुंबावर झालेला हा आघात त्यांच्यासाठी प्रचंड मोठा होता. लेकराचं पोट, डोक्यावर पेरणीची घाई आणि त्यातच एकमेव आधार असलेला बैल वीज पडून दगावला. अशा संकटाच्या परिस्थितीत त्यांच्या अर्धांगिनी हौसाबाई मदतीला धावून आल्या. बैलाच्या खांद्यावर दिलं जाणारं जू या माऊलीनं आपल्या खांद्यावर घेतलं. एका बाजूला बैल आणि दुसऱ्या बाजूला ही माऊली आणि शेतीचं काम सुरू झालं. बैलाच्या जागी तिनं स्वतःला झुंपून घेतलं. कसली तक्रार नाही की कोणापुढे याचना नाही. हा व्हिडिओ बघा मित्रांनो. थांबा 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 मावशी, थांबा थांबा थांबा. काय करणार? झोपलाव साहेब. कस काय हे वीज पडली बैलावर. हो का आता कष्ट कवा? आता शुक्रवारी. कालच्या शुक्रवारी पडली तर हो का आम्ही आहोत झोपलाव. आता कसं करा ह्या गोष्टीचं? तुमचं नाव काय? औषाबाई काशीनाथ गायकवाड. बरं बरं. हे का पडले काल? शुक्रवारी पडले. बरोबर. मग आता एक बैल नाही का? नाही, हो का, मला वीज तुम्ही पडली. दोघ जण आम्ही हो का कष्ट करला आता मग कसं करा ह्या? मला तुम्ही दोघ जण वाटलं हो. आमचा मी वडला हो का दोघं बरं. बैल एक मी धरले हो का. तुमचं पूर्ण नाव काय? माझं औषाबाई काशीनाथ गायकवाड. गाव? गाव बोंबळी. तालुका? देवणी. 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 बरं बरं बरं. हो. मग आता तुम्ही काय करता? काम धंदा हेच का? आता हेच करता हो का केला लोकांची शेत. पोरं? पोरं बी हो का हेच मग आमच्या महात्मागी राहत्यात. बरं बरं. आता एक बैल गेल्यामुळे तुम्ही झोपून हाणणार का? झोपलाव काय कसं करावं आता याच्या गोष्टीचं? त्या बैलाची काही भेटे का मला तुम्हाला वीज पडलेल्या? काहीच नाही हो का. आता तो का करणार आहेत का नाही आता देव जाणं माहित. आमचा मी हो का कोणी आलते का बघायला? आलते सगळे बघायला. कोण कोण येऊन पंचनामा केल्यात? साहेब आलते सगळे. बरं बरं. आपण विचारू त्यांना आणि तुमचं काय जे प्रशासनाची जे मदत होईल ते मदत करायचं काम करतो आपण. पण आम्हाला लय येऊ लागले हो का. पाय गळाल्यात, हात पाय गळाल्यात, लटलट कापला लावा मी. हा हा हा. कसं करावं का आणि आता ह्या गोष्टीचं काहीच इलाज नाही हो का. बरं, आमचा मी हो का झोपला ग हे आहोत काठी. बरं 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 बरं. त्याचा मार्ग कसं? हा आहे आपला बळीराजा आणि ही आहे या राजाची अवस्था. हौसाबाईंचा हा व्हिडिओ अर्ध्या अधिक महाराष्ट्रानं पाहिला आणि मानवी मन सुन्न झालं, गलबलून गेलं. एक बैल घेण्याची परिस्थिती या बळीराजाची नाही. त्याच महाराष्ट्रामध्ये बैलापेक्षा सुद्धा जास्त किमतीत मतं विकत घेतली जातात.
नेत्यांची खरेदी केली जाते. निवडणूक आली की याच बळीराजाला भोल थापा दिल्या जातात. सरसकट कर्जमाफी देऊ, 7-12 उतारा कोरा करू अशा थापा मारून हे सत्तेवर येतात आणि सत्ता आली की शब्दांचे खेळ करून पुन्हा या बळीराजाला वंचितच ठेवलं जातं. अटी आणि शर्ती यांचा डाव मांडला जातो. शेतकऱ्यांना आम्ही खूप काही दिलं, त्यांच्यासाठी आम्ही खूप काही केलं असं म्हणून ढोलही बडवला जातो, जो सध्या महाराष्ट्रामध्ये वाजतो आहे, 5व्या कर्जमाफीचा ढोल. बळीराजा मात्र आपल्या अर्धांगिनीला पहिल्याच्या जागी झोंपून शेतीची कामं करतो. ही आहे आपल्या बळीराजाची अवस्था. लाज आणणारी लाज. पण लाज तर त्यांना वाटते हो ज्यांच्याकडे ती असते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आता तरी कळालं असेल बिचारा शेतकरी कशासाठी मागतोय सरसकट आणि विना अट कर्जमाफी. या व्हिडिओनं सरकारच्या अब्रू तर वेशीवर टांगली, पण हा व्हिडिओ पाहून अवघा महाराष्ट्र हळहळला, कळवळला, गलबलून गेला. पण देवेंद्र फडणवीस माहित नाही. ही विदारक घटना पाहून आता तरी मायबाप सरकारला काही पाजर फुटेल का हो? तुम्हाला काय वाटतं मित्रांनो? जरूर व्यक्त व्हा. आणि आपण अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करावं ही अपेक्षा आहे. धन्यवाद. पुन्हा भेटू. नमस्कार.